लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. जर शास्त्राने 210 दिवसातले जर 100 कार्यक्रम शासनाने आम्हाला दिले पॅकेज म्हणून, जसं आता रोजगार हमीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला काम मार्गाच्या आधी 100 दिवसाचं त्याला पेमेंट मिळते, तसं जर प्रत्येक फळाला शासनाने जर ठरवून दिलं की तुम्ही या 100 दिवसातले 50 दिवस तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात, त्याला 50 दिवस जळगाव धुळे जिल्ह्यात का, किंवा असं म्हणजे जे ठरवून दिलं पाहिजे आणि ते तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये टाका, सामाजिक तुम्ही सांस्कृतिक खात्याच्या मार्फत टाका, किंवा तुम्ही आता दारूबंदी जे वेगवेगळ्या जाहिराती चालतात बरं का, त्या जाहिरातीचं जर समजा आता आपण समजा शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यास दारूबंदी, तर हे कार्यक्रम आहे बरोबर शासनाने ना या मोठ्या मोठ्या शासनाच्या योजना तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. लोक प्रबोधन हाय झुमका, हाय झुमका वाली पोर, हाय नदी थडीले चालनी, हाय झुमका वाली पोर, नदी थडीले चालनी, नदी थडीले चालनी, हाय नदी थडीले चालनी, नदी थडीले चालनी, हाय नदी थडीले चालनी. मनी राजा वाघ्यानी जोडी, पाणी पेवाला ती थडी चालनी, हाय झुमकावाली पोर, हाय नदी थडी. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. नमस्कार, मी रायचंद शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि वारीने सुधारला नाही असं आपण नेहमी म्हणतो, आणि म्हणूनच तमाशाच्या पंढरीतून आपण ही जी मालिका सुरू केलेली आहे, तमाशाच्या पंढरीतला हा सगळा माहोल आपण दाखवत आहोत, तमाशातले झालेले बदल आपण दाखवत आहोत. आणि आज आपण आहोत महाराष्ट्रातले नामांकित जे काही फडमालक आहेत त्यातलाच एक फड आहे. जर माझ्या पाठीमागवरती जर पाहिलं आपण तर भिका भीमा सांगवीकर. महाराष्ट्रात अनेक जोडगळ्या तमाशाच्या पंढरीमध्ये आहेत, त्यातलं काळूबाळू असेल, भिका भीमा असेल किंवा इतरही काही नावं आहेत, त्यातलं असंच एक गाजलेलं हे नाव. खरं तर आपल्यासोबत आहेत फडमालक, नेमकी त्यांची ओळख तेच करून देतील. पुढचा वारसा आता ते चालवत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं. काय तुमचं नाव, महाराष्ट्राला ओळख करून द्या तुमची. किती वर्षापासूनची ही सगळी परंपरा आहे? नमस्कार, मी योगेश सांगवीकर, भिका भीमा सांगवीकर तमाशा मंडळापैकी संचालक भिकाभाऊ सांगवीकर यांचा मुलगा. आमच्या कार्यक्रम जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून कार्यरत आहे. हे आमची दुसरी पिढी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 2005 जेव्हा आमचे वडील वारलेत भिकाभाऊ सांगवीकर, त्यानंतर 2009 नंतर मी या संस्थेत प्रवेश केला व त्यानंतर काकांच्या जोडीने म्हणजे भीमाभाऊंच्या जोडीने मी ही संस्था चालवतोय. आता तुमचं वय किती आणि तुम्ही वयाच्या किती वर्षापासून तमाशात काम करता?
मी वयाच्या 22व्या वर्षापासून 22व्या वर्ष. हो. आता माझं वय आहे 42 रनिंग. हो. जन्माला आल्यानंतर तुम्हाला समजलं असेल का आपण एका तमाशा कलावंतांच्या घरात जन्माला आलोय आणि अशा अनेक कलाकारांना अभिमान आहे. आपण एखाद्या मोठ्या खानदानात जन्म घेतो त्यावेळेस महाराष्ट्र तुम्हाला घराघरात ओळख असते ह्या जुन्या नावामुळं. तुमच्या वडील आणि चुलत्यांच्या नावामुळं किती अभिमान वाटतो आपण अशा कुटुंबात जन्माला आलो. सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा मला, कारण आपण एका कलावंत कुटुंबात जन्माला आलो. त्यांची परिस्थिती गरिबीची असताना सुद्धा त्यांनी आपल्याला वाढवलं, आपलं शिक्षण केलं, प्रपंच धकवला आणि होतं नव्हतं ते सारं आम्हाला जन्माला आल्यापासून आजपर्यंत अगदी सुखा समाधाने मिळाले. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटणारच ना आम्हाला. तुमचं लहानपण तमाशाच्या सुरुवातीपासूनच तमाशा पाहत पाहत मोठं तुम्ही झाला असाल. बरोबर. काय परिस्थिती सुरुवातीला तमाशाची ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्या गावातला हा सगळा आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. कुठून सुरुवात झाली तमाशाची? आपल्या महाराष्ट्राच्या अगदी बॉर्डरवरचा हा तमाशा. धुळे जिल्ह्यातल्या उत्तर भागात सांगवी म्हणून छोटंसं गाव आहे. त्या गावात भिकाविमा सांगकरी जोडगोळी जन्माला आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती हालाकीची होती. ते तर मी आता लहान असताना मला काय ते कळणार नाही, पण त्यांच्या तोंडून ऐकल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांनी अगोदर दुसऱ्या छोट्या फळांमध्ये आमच्या खानदेशी फळांमध्ये काम केलं. त्यात धोंडूकोंडू म्हणा, नथुभाऊ भोकरकर म्हणा, अजून काय ताजीबा बैसाने म्हणा, उत्तम नवलनगरकर यांच्या तमाशात त्यांनी नाचकाम करायचे. अगोदर तमाशात स्त्रिया नव्हत्यात, पुरुष नाचकाम करायचे. त्यावेळेस आमचे वडील आणि काका नाचकाम करायचे. काका गायनाचं काम करायचे. त्यानंतर ते हे नाव प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांनी रामा भिका नावाने नाही का रामा भिका नावाने फड चालू केला. त्यावेळेस आमचे काका फक्त त्यांच्या सोबतीला होते, परंतु त्यानंतर काही कारणास्तव भिका विमा या नावाने हा फड कोणतं वर्ष म्हणता येईल ते 1978च्या दरम्यान त्यांचं भिका विमा स्वतःच्या नावाने ब्रँड आला. आणि पहिल्या दिवसापासूनच मला वाटतं महाराष्ट्राने उचलून धरलं. नारायणगावचं नातं कधी जमलं साधारण? नारायणगावच्या ह्या तमाशा पंढरीत किती वर्षापासून? 85 नंतर. कारण तसं पाहिलं ना की या फळाचं म्हणजे मालक जे आहेत मोठे भिकाभाऊ सांगवीकर यांना काही तमाशा कलावंत म्हणजे यांच्या मागची जी पार्श्वभूमी हे काही जातीवंत कलावंत नव्हते. पार्श्वभूमी यांची कलावंत नव्हते. आई वडील मजुरी करत होते. पण नंतर कालांतराने परिस्थिती बदलत गेली आणि ज्या समाजात ते जन्माला आले गवळी गोपाळ हरिदास बोलतात गवळी गोपाळ म्हणजे त्यांचं खरं म्हणजे म्हशीचा दुग्ध व्यवसाय मेन. परंतु या धंद्यात परिस्थिती नसल्यामुळे ते तो धंदा करू शकले नाही. मग त्यांनी काय केलं त्यावेळेला यांचे मामा हे जे उत्तमराव गोपाळ नवलनगरकर ही जी पार्टी होती ही भिकाबाईंचे मामा म्हणजे जो नात्यातले तर नात्यातले असल्यामुळे बरोबर त्यांच्या तमाशांनी नाचकाम शिकायला सुरुवात केली. मग तिथे नाचकाम मग बरीच प्रगती होत गेली. म्हणजे नावारूपाला चांगल्यापैकी उत्कृष्ट कलावंत होते ना बरं का, आणि त्यांनी नाव कमवलं त्यावेळेला. तुमचं सुद्धा आम्हाला नाव जाणून घ्यायचं, कारण ह्या सगळ्या फडाचं तुम्ही व्यवस्थापन पाहताय. तुम्ही किती वर्षापासून व्यवस्थापक आहात आणि तुमचं नाव काय आहे? बरं का, तसं पाहिलं तर माझं 50 वर्षाचं आयुष्य या कलेत गेले. आधी आनंद लोकनाट्यमध्ये ते माझे नाते, परंतु 1991 पासून 91-92 पासून भिकाविमा सांगवीकरकडे. कारण आमचे एक मोठे जे मालक होते भिकाभाऊ यांचं आणि ते आनंदराव महाजनजी होते संस्थापक त्या फळाचे. बरोबर. त्यांचं म्हणजे मुलाचं नातं होतं, म्हणजे काका आणि मुलगा हे नातं होतं. बरोबर. म्हणजे एक प्रेमाचं नातं होतं. आणि हा संबंध असल्यामुळे मग मी यांच्याकडे जेव्हा आलो मॅनेजर म्हणून, तर मला त्यावेळेस त्यांनी माझा मॅनेजर म्हणून नाही दर्जा केला. त्यांनी सांगायचं मला आम्ही 2 भाऊ आहेत, आम्ही 2 भाऊ स्टेज सांभाळतो, व्यवहार सांभाळा. म्हणजे महाराष्ट्रातले जे नावाजलेले फड आहेत त्यातलं जळगावकरांचं नाव आहे मॅनेजमेंटच्या बाबतीत, आणि तुम्ही त्यांच्यासोबत काम केले आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या फडाला सुद्धा होत असेल. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, पण परत योगेश भाऊंशी गप्पा मारायच्यात मला. भाऊ, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी साधारण तमाशात काम करायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा काय होतं नेमकं ते काम? मी वयाच्या 22व्या वर्षी या क्षेत्रात आलो. पहिल्यांदा वास्तविक पाहता मी या क्षेत्रात न यावं अशी वडिलांची इच्छा होती.
त्याकरता त्यांनी माझं शिक्षण बी भरपूर, माझं BSc ॲग्री झालेलं आहे. अरे बापरे. हो, रत्नागिरी म्हणजे महाराष्ट्राला आपण दाखवून देऊया हो. का महाराष्ट्रातले अनेक फडमालक एज्युकेटेड आहेत. आपण पाहिलं मंगलाताई असतील किंवा इतर फडमालक आहेत, त्यांच्या कुटुंबातले कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील. आणि परवा आपण एका फडमालकांशी गप्पा ज्या मारल्या, शेवटची जी राहुटी आहे आपण शिवकन्या बडे, त्यांची बहीण एक PSI सुद्धा आहे मुंबईमध्ये. तुम्ही सुद्धा ॲग्री आहेत. अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्राला, कारण अशा शिकलेल्या कुटुंबात असताना तुम्ही स्वतः शिकलेले असताना सुद्धा आज नेटाने ही कला पुढे जोपासताय. पुन्हा एकदा तुम्ही बोला. तर मग वडील गेल्यानंतर काकांची इच्छा होती की बा आता हा फड मी एकटा कसं चालवणार, मला साथीला कोणतरी हवं. बरोबर. पण त्यानंतर त्यांच्या आग्रह खातर काही कुटुंबाच्या सपोर्टने मी यामध्ये उतरलो व त्यानंतर सुरुवातीलाच मी गायक म्हणून या धंद्यात आलो. स्वतः गायन वगैरे करायचं, काय मॅनेजमेंट करायचं, यांच्या जोडीला राहून बऱ्याचशा गोष्टीचा मलाही अभ्यास झाला आहे मॅनेजमेंटचा. हां, तर तिथून माझी सुरुवात झाली. ॲग्रिकल्चर पदवीधर आहात आणि तुम्ही सांगितलं आता मी गायक सुद्धा आहे. जसं सुरुवात आपण आपल्या ह्या मुलाखती गायनाने केली, मला पुन्हा एकदा तुमच्याकडनं मला एक महाराष्ट्रात सध्या गाजलेलं तुमचं एखादं लोकगीत असेल तुम्ही म्हणत असाल तर त्याचा एक मुकडा एक ऐकायचा महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला जे मी स्टेजवर म्हटलं ते ऐकायचं का कुठलंही चालेल? कुठलंही चालेल. किंवा सध्या गाजत असले तुम्ही स्वतः जे स्टेजवरती परफॉर्मन्स करताय, ज्याला पुन्हा पुन्हा खालून दाद मिळते का रिटेक घ्या तुम्ही, असं असले तरी चालेल. हा, खानदेशी हा, नक्कीच 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 नक्कीच. कारण आता सध्या आमचे बापू हाटकर म्हणून जे खानदेशातले नामवंत साहित्यिक आहेत, त्यांनी त्या भाषा म्हणजे खानदेशी भाषेला उचलून धरली. बरोबर. आणि खानदेश हा म्हणजे नुसता खानदेश हा अपभ्रम झालेला आहे. तो कहानदेश आहे. कहानदेश म्हणजे कृष्णाचा जो देश आहे, प्रदेश आहे. बरोबर. त्यांनी त्याची एक युट्यूब आहे तुमच्या बापू हाटकर म्हणून. खानदेशाची पार्श्वभूमी कशी होती, खानदेश नेमका काय, त्याची ऐराणी भाषा, आमच्याकडची भाषा ही ऐराणी. म्हणजे आम्ही मराठी बोली म्हणजे ऐराणी आणि मराठी खूप अंतर आहे. बरोबर बरोबर. त्याच्यातलं ते एक नक्कीच ते गाणं आपण आमची खानदेशची मायबोली भाषा ऐराणी आणि त्या भाषेचाही आम्हाला अभिमान आहे मराठी बरोबरच. बरोबर. तर त्या भाषेतलं एक गीत नक्की चालेल चालेल. ज्या गीताने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. असं हाय झुमका हाय झुमका हाय झुमका वाली पोर, हाय नदी थडीले चालनी, हाय झुमका वाली पोर, नदी थडीले चालनी, नदी थडीले चालनी, हाय नदी थडीले चालनी, नदी थडीले चालनी, हाय नदी थडीले चालनी, मनी राजा वाघ्यानी जोडी, पाणी पेवाला ती थडी चालनी, हाय झुमकावाली पोर, हाय नदी थडीले चालनी. नक्कीच नक्कीच. या गाण्याने खूप महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळं तुमच्या तोंडून ते ऐकायला पण एकदा आम्हालाही छान वाटलं. खरं तर संगीताशिवाय ते गाणं ऐकायला छान नाही वाटतं, पण विदाऊट संगीताचं सुद्धा नैसर्गिकरित्या आम्हाला ऐकायला मिळतं, हे आमचं भाग्य आहे. आपण पुढं जाऊयात. मला पुन्हा एकदा मागं जायचं आहे. तुमचे पप्पा आणि काका या जोडगोळींनी महाराष्ट्रात स्वतःचं एक नाव केलं, जोडगोळींनी स्वतःचं एक अस्तित्व दाखवून दिलं. काय दिवस होते सुरुवातीचे त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायला? तुम्ही 22व्या वर्षी तमाशात आलात, पण तमाशाची सुरुवात झाली त्या काळातल्या नेमक्या तमाशाला असलेल्या ज्या अडचणी काय होत्या त्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं. बरोबर. हा काका तुम्ही सांगू शकता. कसं आहे, पूर्वी हा फळ म्हणजे एक कलावंत होते, हे खानदेशी फळ आमच्या आजही अस्तित्वात येतं. बरेचसे फळ खानदेशी, तर त्या खानदेशी फळामध्ये हे काम करायचे. त्याच्यानंतर त्या काळचे जे नामांकित फळ होता, धोंडू कोंडू सिंधीकर म्हणून एक फळ होता, तर त्या फळात यांनी कामाला सुरुवात केली. त्या कामाला सुरुवात केल्यानंतर बरेच वर्षी त्यांनी हे केलं आणि त्याच्यातले जे कलावंत मग त्यांनी असं ठरवलं की बा आपण काहीतरी एक कार्यक्रम काढावा. बरोबर. कारण नाव झालेलं तेव्हा. बरोबर. मग त्यांनी काय केलं, पहिले छोटा तमाशा काढला, खानदेशी तमाशा. बरोबर. की ज्या खानदेशी ढोलकी वगैरे तो छोटा फळ काढला. तो छोटा फळातून मग जे धोंडू कोंडू वाटलं, त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला इकडचे कलाकार काय तिकडे येत नव्हते आमच्याकडे, खानदेशीच लोक आमच्याकडे राहायचे त्या. तर मग काय केलं की अख्खा जो फळ होता, एका विमा सांगू हा जो फळ होता, फक्त धोंडूने सांगितलं की बाबा मी तुमचं नाव देणार नाही, फक्त तुम्ही माझ्याकडे या. मग त्यावेळेला 90,000 रुपये रोजाने, हे म्हणजे महिना 90,000 रुपये महिना, सॉरी, तर त्या महिन्याने तुम्ही माझ्याकडे पूर्ण संच घेऊन या. मग त्या फळामध्ये एका विमा सांगूकर
मग कालांतराने जेव्हा थोडंसं आता नाव झाल्यावर त्यांना यांनाही वाटतं की आता आपणही काहीतरी उभं राहावं. बरोबर. आणि खानदेशी प्रेक्षकांची इच्छा होती हा. की भिका भाऊ तुम्ही एवढी एवढी मोठी चांगली जोडी आहे, मग तुम्ही स्वतः फळ काय काढत नाही, का काढत नाही तुम्ही? ते म्हणलं बा माझी परिस्थिती नाहीये, एवढी परिस्थिती माझी नाही. मग त्यावेळेला अंमळनेर जो तालुका आहे आजही की खानदेशी कलावंत, जसं तुमचं मराठी लोककलेच्या बाबतीत किंवा मराठी तमाशाच्या बाबतीत नारायणगाव जसं एक प्रोत्साहन देतं, बरोबर, बरं का, जे सपोर्ट करतं, बरोबर, त्या पद्धती आमच्या खानदेशात अंमळनेर जो तालुका आहे हा सर्व खानदेशी तमाशा कलावंतांना सपोर्ट करणारा तालुका. बरोबर. एक आवड आहे अंमळनेर जो तालुका आहे, इथली एक आवड आहे सर्वांना की बा पैसा आर्थिक मदत पाहिजे आर्थिक मदत देतील, फळ उभा करून देतील. म्हणजे एक मग त्यावेळेला त्या लोकांनी मदत केली आणि मग त्यातून हा तमाशा उभा राहिला. त्यातून हा भिका भीमा सांगवीकर तमाशा उभा राहिला. 1978 ला हा फळ स्वतंत्र झाला, तंबूचा फळ झाला. आणि तो कसा झाला की त्या काळामध्ये जळगावकर म्हणून एक बाई, लता नाही रूम सुजला जळगावकर, एक पार्टी होती, त्यांच्याकडे तंबू वगैरे सर्व साहित्य होतं. मग सावकार हे जे खानदेशी जे माणसं होती जे पाठीमागे हिचे चिंतक करणारे, त्यांनी सांगितलं की भिका भाऊ असं करा, तुम्ही तंबू घ्या, आपण हे करू. मग त्यावेळेला तो तंबू घेतला आणि तो तंबू घेऊन मग आमच्या धुळे जिल्ह्यातला कारागीर झाले, तमाशातले कलावंत होते ते तंबूचे कारागीर होते, त्यांनी तो रिपेअर करून मग त्याचं उद्घाटन विजयादशमीला सांगवी मुक्कामी केलं, सुरू झाला. अरे बापरे, खूप महत्वाचा इतिहास आहे. या फळाची वाटचाल सुरू झाली. पण त्यावेळेस आमच्याकडे जे होतं की पूर्ण कलावंत हे खानदेशातले होते, इकडचे वांदिशी कलावंत. आणि तो जाणवायचा पण ज्यावेळेस हा तमाशा पुणे जिल्ह्यात असायचा त्यावेळेस भाषेचा लय असेल किंवा गाण्याचा प्रकार असेल तो जाणवायचा खानदेशातला. आमचे जे वगनाट्य होते यांच्यापेक्षा वेगळे होते. सतिका, बर का, शनी विक्रम वगैरे असे जुने खेळ आमचे त्या भागातले खानदेशी खेळ. परंतु त्या खेळाची जी हे होती पकड होती, त्या इकडच्या लोकांना ते आवडले. बरोबर. खानदेशी गाणे, वगनाट्य, भाषा, तो या फळ हा धीरे धीरे नावारूपाला येत गेला. मग आम्ही इकडे आलो आणि मग आम्ही सुद्धा आमच्या लहानपणापासून जे काही तमाशे पाहिले त्यातल्या नामांकित तमाशामध्ये हे एक नाव आमच्या पण पुढे आलं. आणि म्हणूनच ज्यावेळेस मी तमाशाच्या पंढरीतून ही मालिका सुरू केली त्याच्यामध्ये नागरिकांनी मला कमेंट सुरू केल्यात का तुम्ही भिका भीमा भाऊंचा तमाशा त्याबद्दल आम्हाला कधी माहिती देणार, आणि तो आज योग आलेला आहे. पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे मी येतोच, पण भाऊ तुमच्याशी मला गप्पा मारायच्यात. मला थोडंसं आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायचं थोडंसं. आता सध्या या आपल्या तमाशामध्ये घरातले किती सगळेजण आहात तुम्ही काम करताय? आता सध्या तरी मी आणि काका आम्ही दोघंच आहे. आणि याच्या अगोदर आमचे चुलत भाऊ होते गणेश राजेश सांगवीकर म्हणून, पण त्यांचा आता वेगळा फड खानदेशात चालू आहे. आमच्या परिवारात म्हणाल तर स्त्रीपैकी कुणी आजपर्यंत तमाशात नाही परिवारातील. ते आमच्या गावात कार्यक्रम असताना सुद्धा पाहायला येत नाही, कारण आमच्या समाजात त्या गोष्टी मान्य नाही. बरोबर. परिवारात फक्त मी आणि काका आम्ही दोघंच जण. मग आता तमाशाची अशी परिस्थिती आहे की तमाशा आपण एकीकडे म्हणतोय महाराष्ट्रातून संपत चालला आहे, तमाशाला अडचणी उभ्या राहिल्या आहेत, एकीकडे करमणुकीची साधनं वेगळी आहेत. एक 40-50 वर्ष जर मागे गेलो आपण तर त्यावेळेस गावगाड्यातल्या शेतकऱ्याला करमणुकीसाठी कुठली साधनं नव्हती. घरात टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, आज सगळी साधनं आली. पण अशातही आता तमाशा जर तग धरून राहायचा असेल पुढच्या काळात तर काय बदल तुम्हाला वाटतं? एक नव्या पिढीचा फड मालक म्हणून किंवा एक एज्युकेटेड फड मालक आहात तुम्ही, पुढे शासनाने कशा पद्धतीने या कलेकडे जोपासलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे तर ही कला टिकेल, किंवा इथलं काय ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पुढच्या काळामध्ये तर ही कला जगेल? अगदी बरोबर. कारण इथून 10 वर्ष मागचा काळ बघितला तर मला आठवतं 50 रुपये तिकिटापासून मी या धंद्यात आहे. त्यावेळेस जे धंदे व्हायचे 2-2, 2.5, 3-3 तिकीट जायचं प्रत्येक यात्रेला, आणि आताची परिस्थिती बघितली 200-250 तिकीट जातं. त्यात काय झालं, कंपनीचा खर्च झाला मोठा आणि इन्कम झालं कमी, त्यामुळे ताळमेळ काय बसत नाही. आणि असंच जर चालू असतं तर कालांतराने जी महाराष्ट्राची जिवंत कला आहे ही बंद पडल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस आपले R.R. पाटील साहेब उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तमाशा मंडळांना पॅकेज चालू झालं होतं. आणि राज्यातला पहिला
तमाशा महोत्सव नारायणगावात भरला होता विठाबाईंच्या नावाने जो सुरू झाला, त्यानंतर मला वाटतं सेकंड टाइम आता एकदा भरला नाही तर सगळे तमाशा महोत्सव मुंबईतच होत आहेत. बरोबर, अगदी बरोबर. खरं पाहिलं तर आहे ना, म्हणजे माझा आरोप नाहीये, हा हा पण शासनाची उदासीनता या कलेबद्दल आहे, हे माझा एक आरोप म्हणून नाही, परंतु एक नाही तुमचाच काय आमच्यासारख्या पत्रकारांचा. आणि कारण का की प्रत्येक फळ हा जो हा. आहे, प्रत्येक फळ मला काही श्रीमंत इथल्या जवळजवळ 2-4 फळ सोडले तर असा आर्थिक दृष्ट्या कोणी सक्षम नाही. सर्वजण व्याजाने पैसे घ्यायचे, बरोबर, हो हो, किंवा मदत घ्यायची आणि मग तो फळ उभा करायचा, ती त्यांची परत करत. आता पूर्वी 7 महिने जो फळ चालायचा तेव्हा धंदे होत होते, होत होते, परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आणि प्रत्येक गावात जर गेलं तर जागेचे भाडं, ग्रामपंचायतचं कर, पोलीस स्टेशन, हे ते अनेक भानगडे, पाण्याच्या टँकर पासून सर्व पैसे मोजावे लागतात. तिथे काही कोणी मदतीला येत नाही. आणि पूर्वी कसं होतं की प्रत्येकाला तमाशाची आवड होती. बाजारात जरी खेळ पडला, एखाद्या बाजारावर जरी एखादा कार्यक्रम गेला तर कमीत कमी 1000-1200-1500 जात होते. बरोबर. म्हणजे त्यावेळेला 50-60 हजार रुपये उत्पन्न होत होतं आणि खर्च त्यावेळेला जवळजवळ 15-20 हजार 25 हजार रुपये खर्च होता. बरोबर. आणि ग्रामपंचायती काय एवढं लक्ष घालत नाही, म्हणजे काय 21 रुपयाची पावती फाळा, 11 रुपयाची पावती फाळा, बरोबर, किंवा जागा तर फुकटच मिळेल. आणि पोलीस स्टेशन पण एवढं काही येत नाही. पण आता आहे ना, त्याकडे कोणी असं सहानुभूतीने पाहायला बरोबर नाही. फक्त कमर्शियल जो आहे, व्यापारी व्यावसायिक दृष्टीने ते म्हणतात तुम्हाला एवढा गल्ला होतोय. पण जर पाहिलं आज खर्च पाहिला जात नाही. जर आज 1000 लोक जर तंबूत दिसले तर त्याच्यातले 500 लोक तिकीट काढतात, 500 लोक फुकट उठतात. बरोबर. मग ते दिसताना चित्र मोठं दिसतं. बरोबर. समोरच्याला व्यक्ती वाटताना काय वाटेल की बाबा किती मोठं, आज 1000 लोक म्हणजे 1,00,000 जाईल. मला हाच प्रश्न दोघांना पण विचारायचा, जो भाऊ तुम्हाला पण विचारला. तर ही कला पुढे जगण्यासाठी, टिकण्यासाठी काय करणं गरजेचं शासनाने आणि लोकांनी सुद्धा? शासनाने जनजागृती ही झाली पाहिजे की तमाशा ही कलावंत आपली पारंपरिक कला आहे बरं का, की जोपासण्याकरता पब्लिकने सुद्धा त्या पद्धतीनेच हे केलं पाहिजे. आता आहे ना, आमचा आता खानदेश इकडे या भागात तिकिटावर धंदे होत नाही, या भागात नाहीये. पण आमच्या मराठवाडा, खानदेश, विदर्भ या ज्या भागात आहे, या भागात तिकिटावर नेतात. तर आता तसं न करता शासनाने, म्हणजे आता 210 दिवसाचा हा कालावधी आमचा, 210 दिवसाचा, बरोबर. तर आम्हाला कमीत कमी 100 दिवसाच्या कार्यक्रमाचे पॅकेज गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. बरोबर. ठरवून द्यायला पाहिजे 1,00,000 रुपये तुम्हाला रोज शासनातर्फे 100 करा, जे होईल तेवढा तुम्ही आम्हाला ठरवून द्या. आणि तुम्ही ना, आता कसं आहे, मी तो एवढ्या खोला जाऊ इच्छित नाही, परंतु ते सांगावं असं वाटतं. आता समजा पोलीस वेलफेअरचे कार्यक्रम असतात प्रत्येक जिल्ह्यात, असतात प्रत्येक जिल्ह्यात पोलीस वेलफेअर कार्यक्रम. तर बा प्रत्येक पडा, आता समजा भिका सांगकर कुठल्या जिल्ह्यातली, उत्तर महाराष्ट्रातली, मग उत्तर महाराष्ट्रात कोणते जिल्हे येतात, नंदुरबार, धुळे, जळगाव. मग त्या भागात तिकिटावरची किती फळ होती, बरोबर. ते एक आनंद लोक, आपले हे आनंद लोकनाथ आणि एक भिका हे 2 फळ, दोनच. मग या दोन्ही फळांना समजा जे पोलीस वेलफेअरचे कार्यक्रम आहेत तर नेहमी वाटून द्यावेत, असा एक त्याला थोडासा हातभार लागेल. म्हणजे जर शासनाने 210 दिवसातले जर 100 कार्यक्रम शासनाने आम्हाला दिले पॅकेज म्हणून, जसं आता रोजगार हमीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला काम मार्गाच्या 100 दिवसात त्याला पेमेंट मिळते, तसं जर प्रत्येक फळाला शासनाने जर ठरवून दिलं की तुम्ही या 100 दिवसातले 50 दिवस तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात, त्याला 50 दिवस जळगाव, धुळे जिल्ह्यात, किंवा असं, म्हणजे जे ठरवून दिलं पाहिजे, ठरवून दिलं. आणि ते तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये टाका, सामाजिक तुम्ही सांस्कृतिक खात्याच्या मार्फत टाका, किंवा तुम्ही आता दारूबंदी जे वेगवेगळ्या जाहिराती चालतात, बरोबर बरं का, त्या जाहिरातीचं जर समजा आता आपण समजा शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची दारूबंदी, तर हे कार्यक्रम आहे बरोबर, शासनाने ना या मोठ्या शासनाच्या योजना तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, लोकप्रबोधन करण्याचं काम राबवा. नक्कीच नक्कीच. तुम्ही पण खूप मला सांगितलं, तुम्ही काय अपेक्षा करता याबाबत, नेमकं काय करणं गरजेचं आहे शासनाने? यांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे ना.
कारण तमाशा म्हटलं तर हा लाईव्ह शो आला. बरोबर. याचा जो परिणाम आहे तो लवकर लोकांवर होतो, कारण ते प्रत्यक्षदर्शी पाहतात ना. मग त्यातून समजा जनजागृतीचे कार्यक्रम जर तमाशा तर त्याचा इफेक्ट जास्त होईल लोकांवर आणि त्यात सुधारणा घडून येईल. त्यातल्या त्यात शासनाने जर लक्ष घातलं तर दरवर्षी सगळ्या तमाशापळ्यांना काही ना काही आर्थिक मदत केली पाहिजे, मानधन स्वरूपातून किंवा पॅकेजच्या स्वरूपातून. तर बराचसा हातभार लागला तर हे जे डब घ्यायला आलेले फड आहेत बरोबर माझ्या सहित सगळ्यांचे, उभे राहतील तर यांना एक नवी उभारी येईल आणि हे उभे राहतील परत. नक्कीच. हा म्हणजे कसं असतं आता हे बघा कसं जर समजा आम्हाला शासनाने 100 कार्यक्रम दिले पॅकेज झाला आमचं 100 पॅकेज, तर आम्हाला बँकेकडे अर्ज करता येईल. बरोबर. किंवा तुम्ही आम्हाला लोन द्या, त्याच्याकरता शासन हमी राहील. शासनाने 100 कार्यक्रमाची ऑर्डर आमच्या हातात आहे. शासनाला माहिती आहे हे 50 कार्यक्रमाची ऑर्डर आमच्या हातात. बरोबर. तर 100 कार्यक्रमाचे पैसे किती होतात ते गणित होईल. त्याच्यामुळे आम्हाला बँक लोन दिली. बरोबर. म्हणजे कमी व्याजाचं लोन आहे, त्याच्यातून परस्पर आम्हाला हप्ते देता येतील. म्हणजे हे जे बाकीचं हे नक्कीच हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आलेत. मी सगळ्या फडमालकांशी गप्पा मारतो त्या निमित्ताने का ही कला जिवंत राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. कदाचित ही मुलाखत पुढच्या काळात जे राज्यकर्ते पाहतील त्यांना सुद्धा यातून काहीतरी एखादा मेसेज जाऊ शकतो अशी आपण अपेक्षा करूया. मी पुढे जातोय थोडंसं. आपण एक पुन्हा एकदा तुमच्या फॅमिलीवरती वेळ. सध्या एकूण तुमच्या फॅमिलीतले पुढची पिढी किती इच्छुक आहे ह्या कलेबाबत? जसं तुम्ही एवढं एज्युकेशन घेऊन सुद्धा काम करताय, पुढचं कोण करेल का? किंवा ती पिढी आता कशात वळते, म्हणजे नेमकं एज्युकेशन काय लेवलला आहे? आता मला 2 मुलं आहेत, विघ्नेश आणि लोकेश. एक मुलगा माझा 5वीला आहे आणि एक 4थीला आहे. तर आपलं एकंदरीत आपला अनुभव पाहता त्यांनी या क्षेत्रात यावं असं तर मला तरी वाटत. मला वाटत नाही वाटत. बरोबर. आणि ते लहान असल्यामुळे त्यांच्याकडून ते कल करण्याची मला अपेक्षा पण नाही, तसं काही जाणवत नाही. म्हणजे आम्हाला पुढच्या काळामध्ये या नावाला कुठेतरी खंड बसेल असं वाटायला लागले. नाही, खंड बसणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चालणारच आहे. मी काका आहे तोपर्यंत चालणार. आणि इथून पुढचं आता मुलं लहान आहे, ते पुढे काय करतील हे मी सांगू शकत नाही ना. कदाचित ते पुढे ही संस्था चालवतील, पण ही संस्था टिकली पाहिजे तिथपर्यंत. आणि त्यासाठी शासनाची पण मानसिकता पाहिजे, नागरिक राजाश्रय आम्हाला मिळाला पाहिजे. नक्की हे महत्वाचं आहे. राजाश्रय मिळाला पाहिजे. आपण वर्षानुवर्ष म्हणतोय का ह्या कलेला राजाश्रय मिळत नाही, लोकाश्रय प्रचंड मिळतोय, पण राजाश्रय मिळत नाही. आणि त्यामुळं ही कला आता अलीकडच्या काळामध्ये अगदी बऱ्याच ठिकाणी लोप पावत चाललेली आहे. बरं कसं आहे, जर एखादं नाव हिरोईनचं नाव असलं, तिच्या नावात पोलीस डिपार्टमेंटचे कार्यक्रम असतात, शासनाचे कार्यक्रम, बरोबर, त्या त्यांना मिळतात, सेलिब्रिटीला मिळतात. साधा दहीहंडीचा कार्यक्रम असेल तर एखाद्या हिरोला लाखो रुपये मिळतात, सेलिब्रिटीला बोलवतात. सेलिब्रिटीला. पण खरं तसं पाहिलं ना, कलेचा मूळ पाया म्हणजे तमाशा. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला हे लाईट नव्हते, काही नव्हतं, टेंब्यावरती बैलगाडीचा तमाशा होता. आपण जर पठ्ठे बापर म्हणजे पेशवाई काळातून जर डोकावता आलो, बरं का, पेशवाई काळातून डोकावतो, तर खरी ही कलेची जननी म्हणता येईल. ही कला कलेची जननी म्हणता येईल. बरोबर. इथून मग पुढे नाटक आले, नाटकातून मग सिनेमा आला. म्हणजे ही उत्क्रांती होती. मूळ कला ही होती, त्यातूनच अनेक कलाकार घडले. मूळ बेस म्हणजे पाया म्हणजे ही कला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता माझ्या ऐकवात आहे, मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाही, मी असं ऐकलेलं आहे की चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता माळिक पुणेकर यांच्या खेळाला राज कपूर यायचे कार्यक्रम पाहायला. काय यायचे की यांची ड्रेपरी कशी, त्यांचं नर्तक कसं, वेशभूषा कशी, हे डायलॉग कसे, शब्दाची फेक कशी, यांना स्क्रिप्ट नाही, पाठांतर प्रचंड. हे जे होतं हे पाहण्यासाठी, हे अभ्यासासाठी ते लोक मुंबईला यायचे. बरोबर. बरं का, रंगभवनला यायचे किंवा धोबी तलाव म्हणून थिएटर होतं तिथे यायचे, लालबागच्या थिएटरला हे लोक यायचे. का? कारण ही कलेची म्हणजे तसं पाहिलं तर, कारण हे कलावंत म्हणजे जातीवंत कलावंत. बरोबर. हे काही तुमचं रिटेक करणारे नव्हते की बा एखादा डायरेक्टर म्हणतो हात वर करा, पाय खाली करा, रिटेक. तमाशा कलावंत हा स्वयंभू आहे. बरोबर. तो जो सोंगाडा जरी असला, त्याने जो शब्द फेक केला तो त्याचा वैयक्तिक, तो लगेच पब्लिक मध्ये फेक. एकदा स्टेजवर गेलं म्हणजे काय करायचं ते ऑन दी स्पॉट. त्याला काय रिहर्सलचा विषयच नाही ना, बरं का. तर ही एवढी मोठी कला जी आहे, बरं का, पण हिची अवहेलना होत चालली. ज्या पद्धतीने दखल घेतली गेली पाहिजे तशी दखल घेतली जात नाही.
मी पुन्हा एकदा भाऊ तुमच्याकडे होते. तुम्ही एक हाडाचे कलाकार आहात आता सध्या. तुम्ही गणगवळण म्हणताय, मध्ये गाणे म्हणताय. सध्या परिस्थिती एखादं भाष्य करणारं एखादं तुमचं आवडीचं गाणं किंवा तुमचं तमाशात पदार्पण झालं त्या काळातलं एखादं, परिस्थिती बदललेली नाही, परिस्थिती तेव्हाची आणि आताची सेमच आहे, पण प्रत्येक सिच्युएशनला ते गाणं अगदी चपखलपणे घट्ट बसेल किंवा तर असं काय तुम्ही तुमच्या आवाजातलं एखादं आहे का ते आम्हाला एकदा पुन्हा ऐकायचं. आता सध्या परिस्थितीवर मला तर जे गाणे पूर्व चालले त्यापैकीच म्हणतात. सध्या परिस्थितीवर कोणतं गाणं सादर करणार आहे आपण? हा, त्यातलं एखादं घेतलं तरी जरा परिस्थिती जरी बदलली तरी ते गाणं आत्ताही पण परफेक्ट बसू शकतं. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. हे गाणं अगदी उभेउभ जमते आमच्या परिस्थितीवर, परिस्थितीला अगदी म्हणजे पिंजरा सिनेमापासून तर आजच्या काळापर्यंत प्रत्येक सिच्युएशनला हे गाणं अगदी सूट होते. आणि परिस्थिती जरी काळ बदलला असला तरी परिस्थिती मात्र कलावंतांची बदललेली नाही, हेच त्यातून आपण पाहतोय. शांताराम साहेबांनी हाच सेंट्रल म्हणजे केंद्रबिंदूवरच पिक्चर काढला. नक्कीच. जब्बारपणाचा विदूषक आला, ते सुद्धा तमाशा कडेवर आला. बरोबर. नंतर तुमचं ते कुलकर्णी, सोनाली कुलकर्णीचं हा मधल्या काळात जो नटरंग आला. नटरंग, परंतु काय नटरंग मध्ये जे दाखवलं गेलं ना ते फक्त 25% दाखवलं. बरोबर. त्यापेक्षा विदारक अवस्था कलावंतांची आहे. कलावंत याच्यापेक्षा विदारक अवस्था आहे बरं का. आणि ही जर कला टिकायचं असेल, हे जर हे क्षेत्र जर अबाधित व्हायचं, शासनाने पूर्ण याच्यात लक्ष दिलं पाहिजे आणि मानसिकता पण तशी पाहिजे. मला पुन्हा एकदा आपल्या फडावरती यायचे. सध्या आपला फड एकूण कलाकार किती आहेत? आपल्या फडाचं नाविन्य काय आहे सध्याच्या काळातलं? वगनाट्य असतील किंवा मधल्या काळात मधल्या गणगवळणीपासून तर फड संपतपर्यंत काय काय त्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं. आता जवळजवळ आमच्या फळात 70 ते 80 लोकांचा स्टाफ आहे. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला गणगवळण सादर झाल्यानंतर एक सुंदरचं टायटल म्हणजे लोकप्रबोधन झालं पाहिजे असंच टायटल सादर करतो. त्यानंतर हिंदी मराठी गीतांचा व्हरायटी शो होतो व त्यानंतर समाजाला काहीतरी उपदेश मिळेल, काहीतरी सुधारणा घडेल या हेतूने एखादं सुंदरसं मार्मिक वगनाट्य आम्ही सादर करतो. त्यात कुठे गेली आईची माया, सुनबाई डोरलं बांधून जा, परत वेडा झालो मी तुझ्यासाठी, का असा वागला राम, असे सुंदरसे वगनाट्य आमच्याकडे आहेत. त्यातून आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम करत असतो. आपल्या फडाला महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये सर्वात जास्त डिमांड असते पूर्वीच्या काळी आणि आता? खानदेश आणि पुणे जिल्हा आणि मराठवाडा. तसं बघितलं तर आमचे कार्यक्रम गुजरातमध्ये पण व्हायचे, मध्य प्रदेशात, तिथेही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत गेला आतापर्यंत. अरे बापरे. म्हणजे अहमदाबाद, बडोदा, सुरत, त्या परिसरात लँग्वेजचा काय नाही काय फरक नाही. कारण कसं आहे की सुरत जी एक सिटी आहे, सुरत मध्ये जो लिंबायत हा जो भाग परिसर, या लिंबायत परिसरामध्ये जवळपास 60 ते 70% खानदेशी लोक. जसं तुमच्या या भागातले लोक मुंबईत काम करतात तसं आमचे लोक त्या भागात जातात, म्हणून तिकडे मनोरंजन दुसरं साधन नाही. बरोबर. आम्ही काय करायचो, दिवाळी जी असते दिवाळीच्या आधी 8 दिवस आधी आम्ही तिथे जायचो आणि मग दिवाळी झाल्यावरती 8 दिवस म्हणजे जवळजवळ 15 ते 20 दिवसात मुक्काम एका जागेवर. बरोबर. म्हणजे त्या लोकांना ते पाहायला मिळत म्हणून ते रोज लोक त्या कार्यक्रमाला यायचे उत्सुकता. कारण हा आपला खानदेशी आहे आणि आमचं जो आहे या खानदेशी तमाशामुळे त्या लोकांना त्याची आवड होती. बरोबर. आणि मराठवाडा सुद्धा आम्ही खानदेश आणि मराठवाडा हे आमचं हक्काचे ठिकाण होते. त्याच्यानंतर मग इकडे तर ओपनच होतं, तिकिटावर तर खेळ होतच नाही. नंतर मग आम्ही इकडे यायला लागलो, फळाचं नाव व्हायला लागलं. हा तमाशा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये हवा असेल, ज्यांना तुमचा संपर्क क्रमांक माहीत नाही तर त्यांनी कोणाला संपर्क, तुमचं नाव आणि तुमचा संपर्क नंबर आणि भाऊ तुमचं नाव आणि संपर्क पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी एकदा सांगून देऊया आपण. तुमचं पहिलं कारण व्यवस्थापन तुम्ही पाहता त्यामुळे तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझं श्याम महाजन, फोन नंबर 92 84 68 24 02. आणि दादा तुमचाही सांगा.
माझं नाव योगेश सांगवीकर. माझा संपर्क क्रमांक 830816 8306. नक्कीच खरं तर या गप्पा कधी थांबणाऱ्या नाहीत, कारण वर्षानुवर्ष चाललेली जवळपास 5 दशकांचा हा सगळा फड आहे. अशा अनेक फड आहेत ज्यांनी 100 गाठलेले. गप्पा किती मारल्या तरी संपणार नाही, पण काळानुसार वेळेनुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी या तमाशाचे वेगवेगळे रंग जाणून घेणार आहे. रात्रीचे जवळपास आता 6:15 वाजलेले आहे. पाडवा आता काही दिवसांवरती आलेला आहे आणि तमाशा पंढरीमध्ये मात्र आपल्या गावच्या जत्रेला तमाशा ठरवण्यासाठी गावपुढारी गर्दी करत आहे. रात्रीच्या आता 6:15 जरी वाजलेले असले, आज रविवारचा दिवस होता, दिवसभर गर्दी करून नागरिक होते. मी माझ्या ह्या बाजूला जर थोडंसं कॅमेरामॅनला दाखवते का ह्या समोरच्या रावटीपुढं काही गावकरी येऊन थांबलेले आहेत. कदाचित एखादा फड सुपारी द्यायची सुद्धा असेल. काही गाड्यासुद्धा प्रांगणामध्ये आहेत. दिवसभर ही सगळी रेलचेल असते. ह्या तमाशा पंढरीला वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढे सुद्धा टिकून राहील अशी अपेक्षा करूया आणि असे फडमालक आपल्याला सातत्याने भेटत राहूया हीच अपेक्षा करूया. पुन्हा एकदा दादा तुमचे मी आभार मानतो तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि ही पिढी, ही कला सातत्याने महाराष्ट्राचा हा लोकरंग, महाराष्ट्राचा हा सगळा तमाशाची परंपरा, कलावंतांची पंढरी पुढे घेऊन जाईल अशीच अपेक्षा करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.